आज माझं कारण की सरकार मधात काळ घोषणा केली होती सरकारने, आता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जिथं जिथं कामाचं हे झालं तर त्यामुळे आपण काही अप्पर जिल्हाधिकारी नेमले, त्याचे कार्यालय उघडले. पण मी आपल्याला सांगतो की आपण तालुका आणि जिल्हे नवीन निर्माण करण्याच्या बाबतची पण एक घोषणा मधल्या काळात आपण केलेली होती. जाऊया आता पुढे जाऊया. करणार आहे का एक. मग हिंगणघाट आणि साकोली या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आपण देणार का? नाही अध्यक्ष महोदय, एक निवेदन केलं आहे. निवेदनावर चर्चा नसते. आता एकच आहे, नानाभाऊ या सभागृहाचे आपले महत्वाचे त्या ठिकाणी आणि सूचना चांगली आहे. नानाभाऊ, आपण कधी जिल्हाधिकारी जिल्हे नवीन करणं अशी घोषणा केली नव्हती. आपण अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची रचना करू आणि 2027चं सेन्सस आल्यानंतर बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्याला जे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आहे, आता राहिला प्रश्न की आत्ता काही नवीन जिल्हे करायचा प्रश्न नाही आहे. आता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय 11 आणि 2 कार्यालय आपण भूमी अभिलेखला. आता राहिला प्रश्न या राज्यामध्ये 69 अप्पर तहसीलदार कार्यालय आणि 10 प्रांत कार्यालय असाही एक प्रस्ताव आहे. महसूल खात्याची चर्चा करू यावर. फक्त आता जे साकोली आणि दुसरा तुमचा हिंगणघाट त्याच्याबद्दल आपण चर्चा करू किंवा त्याची एक बैठक घेऊ. पण आज मात्र 11 ॲडिशनल कलेक्टर नवीन या राज्यामध्ये आपण देतो आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं आपण काही ॲडिशनल प्रस्ताव सभागृहाचे असतील तेही या ठिकाणी आपण पुढच्या काळात विचारात घेऊ आणि ॲडिशनल तहसीलदार, अप्पर तहसील कार्यालय आणि 10 प्रांत कार्यालय या राज्यामध्ये लवकरच आपण याची घोषणा करणार आहोत.